मित्रांनो, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाराष्ट्रात चालू आहेत आणि त्यासाठी मोठी रणधुमाळी माजलेली आहे. आपण जर पाहिलं तर एक नागरिक म्हणून मला तर असं वाटतं, या निवडणुका घेतल्या काय किंवा न घेतल्या काय, यामुळे सामान्य लोकांच्या जीवनात काय फरक पडणार आहे. कारण एक गोष्टीचा जर आपण विचार केला, या महाराष्ट्रामध्ये जवळपास 60 ते 70% जागा ह्या घराणेशाहीने व्यापून टाकलेल्या आहेत, वारसा हक्काने व्यापून टाकलेल्या आहेत. यांच्याच मुलं, यांच्याच सुना, यांच्याच पत्नी, यांचेच भाऊ. हे नाही जमलं तर कुणी नातेवाईक आणू, पण आमचाच उभा करू, असं चालू आहे. आणि या लोकांच्या चर्चा आम्ही मतदार फार चवीनं चगळीत असतो. अरे, फलाण्या नेत्याची प्रतिष्ठा फार पणाला लागली हो, आणि त्या ठिकाणी तो आलाच पाहिजे. अरे, त्याची प्रतिष्ठा पणाला लागली खरं आहे, पण आपली प्रतिष्ठा गहाण पडली, त्याचं काय करायचं? मतदार म्हणून आपल्याला काय किंमत आहे की नाही याचा विचार आहे का आपल्याला? आपल्याला या लोकांनी गृहीत धरलं आहे की बस मतदानाच्या जवळ आलं की आम्हा पैसा वाटायचा, हे रोटी बोटी चपटी यावरती मतदान घ्यायचं. आणि ही घराणेशाहीमधून आलेली लोक, यामुळेच भ्रष्टाचार वाढणार, यामुळेच अन्याय अत्याचार माजणार, आणि तेव्हा आपण बोंबलून ओरडून काही उपयोग होणार नाही. याला आपण सर्वस्वी जबाबदार असणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. क्रांती ही एकट्याच्याने किंवा दोघांनी होत नसते. सर्वांनी मिळून या ठिकाणी याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. नसता काही खरं नाही. जे सालोनी साल असणारे जे आपले प्रश्न प्रलंबित आहेत, हे काय आता निवडणुकीला येणार, मत मागणार, पुन्हा 5 वर्षांचं थोबाडसुद्धा आपल्याला ते दाखवणार नाहीत. हे मात्र तितकंच खरं आहे. तुमच्या प्रभागामध्ये, वार्डामध्ये तुमचं जे नाले असतील, गटारं असतील, ते स्वच्छ करू, केर कचरा साफ करू, तुम्हाला शुद्ध पाण्याची असणारं पाईपलाईन आणू, हे अनेक आश्वासनं देतात, पण सत्यात काही उतरत नाही. पूर्ण विकास झालेला एकही मला नगर परिषद दाखवा, कुठंच आपल्याला दिसणार नाही.